नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की रविराज घरी सगळे बसलेले असतात. बाबा म्हणतात एक्स्पोमध्ये जाणं कॅन्सल करू नको जायला. कल्पना म्हणते हो मला पण असंच वाटतंय, पण रविराज त्यांना समजवतो की हे महत्वाचं एक्स्पो आहे, यामध्ये तुम्ही जावा, रद्द करू नका. आणि प्रतिमाजवळ आम्ही सगळे आहोत ना. तुम्ही पनवेलच्या एक्स्पोमध्ये मैपत शिकरे येतात आणि मैपत म्हणतो या टाइमला तुतुंदरीने त्या 113% काम केलं आहे. सुभेदार एक पण दिसत नाही. साक्षी म्हणते प्रियाने तर अर्जुन सायलीचा प्लॅनच हलवून टाकला आहे. दिसत आहे प्रियाने एक नंबर काम केलं आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्पो एन्जॉय करता येईल. तेवढ्यात प्रताप आणि कल्पना येतात. मैपत त्यांना बघत असतो. हा इथे कसा? साक्षी म्हणते हे आले की नाही आले काय आपल्याला काही फरक पडत नाही. साक्षी म्हणते सायली अर्जुन नाही आले हेच चांगलं आहे. कल्पनाला आवडत नसतं. आणि तेवढ्यात सायली अर्जुन मैपत येतात आणि मैपतच्या हातात हात घेऊन वेलकम करतो. मैपतला तर धक्काच बसतो. अर्जुन कसा आहे ते. अर्जुन म्हणतो सायली हो प्लीज, तुम्ही तर किती आमच्या आडवे आला तरी आमचं काही बिघडू शकणार नाही. माझ्या आईवडिलांचा तुमचा काही संबंध नाही. त्यांच्यापासून बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. कल्पना म्हणते तुम्ही तर येणार नसताना अर्जुन सायली कसे आला? प्रतिमाची तब्येत बरी आहे ना? अर्जुन सांगतो घडलेले सगळं काही. सायली प्रतिमाला सगळं सांगत असते. मैपत शिकरे घरी जाणार होतो, पण खूप महत्वाचा पुरावा शोधायला मी तुम्हाला जाऊ शकत नाही सोडून, असे बोलत असते प्रतिमाला. तेवढ्यात प्रतिमा शुद्ध येते आणि सगळ्यांना सायली बोलवते. प्रतिमा म्हणते तुम्हाला जायचं असेल तर जावा, मी ठीक आहे. एक्स्पो मध्ये मैपत तन्वीला कॉल करून म्हणतो गुड मॉर्निंग. झोप मोड केली का मी तुझी? म्हणतो माझी तर गुड मॉर्निंग झाली आहे. तुझ्यावर भरोसा टाकवा मी आणि बिनघोर होऊन आहे झोप तुझी. भेटायला ये म्हणतो मैपत तन्वीला. तन्वी म्हणते माझा प्लॅन सक्सेस झाला वाटतं. तुम्ही पार्टी देताय काय मला? मैपत म्हणतो देणार आहे. 113%. एवढे भारी प्लॅन केला तरी अर्जुन सायली एक्स्पो मध्ये आले आहे आणि तन्वीला तर धक्काच बसतो. कस काय आले ते? मैपत म्हणतो इथं येऊन मला उत्तर दे आणि मग मी माझ्या अंदाजाने तुला पार्टी देतो. तन्वी नको म्हणते. इथं काय गोंधळ झाला आहे ते बघते आणि लगेच येते तिकडं. सायली तिकडं सांगत असते की प्रतिमा त्याने आग्रह केला म्हणून शेवटी आम्हाला यावं लागलं. अर्जुन म्हणतो मैपत साक्षी नसताना आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना आपण इथेच आहे असं वाटेल, तोपर्यंत आपलं काम झालेलं असेल. प्रिया इकडे आईकडे जाऊन नाटक करते. शुद्ध आली असे म्हणते देवाने माझी प्रार्थना ऐकली. काळजीने झोपत आली नाही असं म्हणते. पण रविराज म्हणतो की सुमन सांगत होती तू तर धारावीर झोपलेली. रविराज म्हणतो आता आईची काळजी घे. एक्स्पो मध्ये काही जायची गरज नाही. पण प्रतिमा समजवते जा तू, मी ठीक आहे आता. साक्षी इकडे मैपत बोलत असतात आणि अर्जुन सायली त्यांना बघत असतात. साक्षीचं पेंडंट घातलंय का ते चेक करत असतात.